कुंभ राशी तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. तर कुंभ राशी श्रीमंत होण्याआधी काही असे 10 शुभ संकेत मिळतात आणि ते शुभ संकेत कोणते आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तयार राहा. आणि कुंभ राशी तुम्हाला सांगते की आज मी जे सत्य सांगणार आहे ते ऐकायला तयार राहात, कारण की तुमच्या आयुष्यात आता असं काही घडणार आहे ते तुमच्या मागच्या पिढ्यांचं रेकॉर्ड मोडून काढेल. आजपर्यंत तुम्हाला सांगते कुंभ राशी तुमचं काम दुर्लक्षित झालं आणि तुमची कुवत आहे ना कमी लेखली गेली. परंतु तुम्हाला आता सांगते, आता चित्र बदलणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या आता लोक तुमच्याकडे आदराने बघतील. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, जो आजचा व्हिडिओ आहे ना तो फक्त अंदाज नाही आहे. हा तो टप्पा आहे जिथून आता तुमच्या आयुष्याला खूपच मोठी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि तुम्हा सर्वांना फक्त मी एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तुमचा सकारात्मक प्रतिसाद मला असे सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन नक्कीच देतो. तर कुंभ राशी, आजचे जे मी संदेश सांगणार आहेत ते ऐकण्याआधी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आजचं हे साधं भविष्य नाही, हे आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी जर होत असेल तर समजून घ्या, हीच वेळ आहे ते आता सत्य उघड होणार आहे. तुम्हाला सांगते, आज मी जे काही 10 तुम्हाला संकेत सांगणार आहेत ते ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची तर झोपच उडेल. कारण की हे जे मी 10 संकेत सांगणार आहे ते फक्त भविष्य नाही आहे, तर ते मी तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय, चुकीचे लोक सगळं काही उघड पाडणार आहे. परंतु तुम्हाला सांगते की सावध राहा आणि जे मी आज सांगणार आहे ते दुर्लक्ष करू नका, कारण ही संधी तुमची कायमची निसटू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण की ही भविष्यवाणी नाही तर नियतीचा थेट हाक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे जे 10 संदेश सांगणार आहेत ते श्रीमंत होण्याआधीचे 10 संदेश आहेत आणि ते तुमच्यासाठी अगदी फायदेशीर आहेत. परंतु काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळणं गरजेचं आहे, त्या दुर्लक्ष करून. आणि त्या कोणत्या चुका आहेत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला संकेत जो आहे तो म्हणजे विश्वासघाताचा मुखवटा कुसळणार. तर कुंभ राशीवाल्यांनो, ज्या व्यक्तीवरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता आजपर्यंत, तुम्ही त्याला आपलं मानलं होतं, तीच व्यक्ती आता तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. आणि हे सर्व काही सत्य आहे ना ते आता लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल. तुम्हाला सांगते, एखाद्या बोलण्यातून होऊ शकतो, मेसेजमधून होऊ शकतो किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे देखील होऊ शकतो. आणि त्या क्षणी तुमचं मन हादरेल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. परंतु तुम्हाला सांगते की लक्षात ठेवा, हे नुकसान नाही होणार, हे तुमचं संरक्षण आहे. कारण की देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून काय आहे की पुढचा जो मोठा बदल होणार आहे तो कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडावा यासाठी ह्या गोष्टी घडतात. भावनिक निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्याच विजयाचं कारण नक्कीच ठरणार आहे. दुसरा शुभ संकेत असणार म्हणजे अडकलेलं नशीब अचानक फिरणार. तर कुंभ राशीवाल्यांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप म्हणजे बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होतात, मग ते नोकरी असो, पैसा असो, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम असो, हे सगळं जणू काही अडकून पडलेलं होतं इतक्या दिवसापासून. तुमचे भरपूर प्रयत्न होते, मेहनत होती, परंतु फळ काय तुम्हाला पाहिजे तसं मिळत नव्हतं. परंतु आता तुम्हाला सांगते, ग्रहांची चाल बदलते. अचानक एक बातमी, एक फोन कॉल, एखादा छोटा निर्णय तुमचं आता संपूर्ण चित्र बदलवू शकतो. जे या मागच्या गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यांमध्ये झालं नाही ना, ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता घडणार आहे. परंतु तुम्हाला फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, कारण की हा जो बदल घडेल ना तो तुमच्या चांगल्यासाठी असणार आहे. त्यामुळे अहंकार बाळगू नका. हा अहंकारासाठी नाही तर शहाणपणासाठी आता हा बदल आहे. घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुण्य हातातून जाऊ शकतो. त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी आता नव्या अध्यायाची नक्कीच सुरुवात असणार आहे. तिसरा शुभ संकेत असणार तो म्हणजे दुर्लक्षित टॅलेंट तुमचं अचानक प्रकाशात येणार आहे. तर कुंभ राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी जिथे तुमची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेला होतात. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद तुमची वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे. पण दुर्दैव असं आहे ना की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं.
कधी तुम्हाला घरच्यांनी समजून घेतलं नाही आणि कधी समाजाने तुम्हाला समजून घेतलं नाही आणि कधी तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने कधी घेतलं गेलंच नाही. यामुळे काय झालं की तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला आणि मी खरंच काही करू शकतो का हाच प्रश्न तुम्हाला सतावत गेला. तर तुम्हाला आता सांगते, लक्षात ठेवा कुंभ राशीवाल्यांनो, देव आहे ना कधी खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, आता ती वेळ योग्य वेळ आलेली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल ना की जिथे तुमचं कौशल्य समोर येईल आणि कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचा उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी तुम्हाला सांगते, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता ना, तर तेच आता तुमचं मत ऐकायला देखील उत्सुक राहतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर तो तुमचा आत्मसन्मान पण परत आणणार आहे. पण तुम्हाला फक्त एक सांगू इच्छिते की इथे यश मिळालं की अहंकार मात्र येऊ देऊ नका. कारण कुंभ राशी खरा राजयोग आहे ना नम्रतेमध्ये असतो, शहाणपणात असतो आणि सातत्यात असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली ना, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतं बरं का. आणि लक्षात ठेवा, आजचं दुर्लक्षित झालेलं टॅलेंट उद्याही तुमची नक्कीच ओळख बनणार आहे. त्यामुळे ही जी येणारी संधी आहे, हा येणारा जो संकेत आहे ना, तो ओळखा. कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा कधी येत नाही. चौथा शुभ संकेत असणार आहे तो म्हणजे देवाची परीक्षा आता संपत आली. तर कुंभ राशीवाल्यांना बराच काळ तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या. तुमची 7.5 चालू होती, तुम्ही स्वतःलाच बरेच काही प्रश्न विचारत होतात, तुम्ही भरपूर प्रयत्न करत होतात परंतु तुम्हाला मात्र पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. तुम्हाला निराशाच तुमच्या हातामध्ये येत होती आणि अनेकदा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की देव खरंच मला पाहतोय का. परंतु लक्षात ठेवा, देव उशीर करतो परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशील क्षण देवाने नोंदवून ठेवलेला. आणि ही सगळी परीक्षा होती, एवढ्या वर्षांपासून, एवढ्या महिन्यांपासूनची ही खरी परीक्षा होती तुमच्या संयमाची. तुम्ही खूप संयम ठेवला, तुमच्या श्रद्धेची, तुमच्या कर्माची. आणि आता तुम्हाला सांगते की आता ही परीक्षा संपत आलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं आणि त्या सगळ्याचं फळ मिळण्याची आता तुम्हाला सांगते वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना तुम्हाला दिसतील, तुमचं मन त्यामुळे हलकं तुम्हाला वाटेल, परिस्थिती हळूहळू आता तुमच्या बाजूने वळेल. पण इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या स्वतःच्या रागावरती तुम्ही कंट्रोल करा, देवावरती विश्वास ठेवा. कारण की तुम्हाला सांगते की राग केला ना, राग केला तर सगळं मिळून देखील हातातून सगळं काही जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला सांगते, परीक्षा संपली असली तरी तुम्हाला सजग राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि आपले योग्य चांगले कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो तुम्हाला आता देण्याच्या तयारीमध्ये आहे. 5वा शुभ संकेत असणार आहे तो म्हणजे की एक निर्णय जो तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. तर हो कुंभ राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावाच लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. आणि हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा, नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. तर आता तुम्हाला सांगते, तुमच्यासमोर 2 पर्याय असतील. एक सोपा असेल जो भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण तो की बुद्धीने घेतलेला. आणि लक्षात ठेवा कुंभ राशी, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. आणि हा टप्पा आता तुम्हाला तुमच्या जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळं असंच करतात असं तुम्हाला सांगितलं जाईल. परंतु जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा जो आवाज तो दाबला, तर तुम्हाला पुन्हा संघर्ष तुमचा जीवनामध्ये वाढू शकतो. आणि इथेच खरी तुमची परीक्षा असणार आहे. जर तुम्ही धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला ना, तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून तुम्हाला राजयोगाच्या दिशेने नक्कीच नेईल. आणि लक्षात ठेवा, कुंभ राशी क्षणाचा मोह टाळला ना, तर आयुष्याचं चित्र मात्र कायमचं बदलू शकतं. 6वा शुभ संकेत असणार जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होईल. तर तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहते, तुम्हाला सल्ला दिला, तुम्हाला साथ दिल्यासारखं भासवलं, परंतु मनात मात्र वेगळेच हेतू ठेवले होते. लवकरच त्या व्यक्तीचा खरा चेहरा देखील तुमच्या समोर, डोळ्यासमोर स्पष्टपणे आता उघड होईल. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून होऊ शकतो, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. आणि त्या क्षणी तुम्हाला सांगते की धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल. पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही.
कुंभ राशीवाल्यांना तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला. पण आता तुम्हाला सांगते, देव तुमच्या बाजूने आहे. चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावरती तुम्हाला सांगते, वाद घालू नका. स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा वाया घालवू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात ना ते तुमचं ओझं हलकं करतात. आणि लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी आता तयार होत आहे. 7वा शुभ संकेत असणार तो म्हणजे अचानक मिळणारी मोठी संधी. परंतु तुम्हाला सांगते, काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतील. तर कुंभ राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे ज्याची तुम्ही म्हणजे अपेक्षाही केलेली नव्हती. अचानक नोकरीमध्ये बदल होऊ शकतो, पदोन्नती होऊ शकते, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची नवीन ऑफर किंवा अजून नवीन साईड बिझनेस, आर्थिक लाभाचे मार्ग तुमच्यासाठी आता अचानक उघडे होऊ शकतात. तुम्हाला सांगते, ही संधी ना इतकी आकर्षक असेल की लगेचच तुम्हाला हो म्हणावं असं वाटेल. परंतु तुम्हाला सांगते की थोडी सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी आहे, तर त्या येतात तसा. परंतु कुंभ राशीवाल्यांना तुमचा स्वभाव आहे की मोठा विचार करण्याचा, परंतु यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे संधी आल्या तर त्यातले कागदपत्र काय असतील, अटी काय असेल, सगळं नीट तपासा. जर घाई, लोभ आणि हीच शेवटची संधी असा विचार करून तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. त्यामुळे शांत राहून अनुभव आणि आपली बुद्धी वापरून निर्णय घेतला तर ही संधी आहे ना तुमचं आयुष्य स्थिरतेकडे सुद्धा नेऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, देव संधी देतोय, पण शहाणपणा तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर 8वं शुभ संकेत असणार म्हणजे प्रेमामध्ये धक्कादायक खुलासा होणार. तुम्हाला सांगते, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच मनापासून दिलत, स्वतःला तुम्ही मागे ठेवलं, समोरच्याच्याच आनंदासाठी तुम्ही तडजोड केली. परंतु आता खरं प्रेमाचं रूप आहे ना तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी तुमच्यासोबत थांबली? हे सगळं सत्य आहे ना आता तुमच्या समोर स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखद असू शकतो किंवा वेदनादायक पण असू शकतो. काही कुंभ राशीवाल्यांसाठी जुनं नातं संपवण्याची देखील शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकतच नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं ना तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे तुम्हाला समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. तुमच्या भावनेत, तुम्हाला सांगते की भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची ओळख, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेल्या आहात. कुंभ राशीच्या मंडळीनं, दुःखासाठी बिलकुल पण नाही. 9वं जे शुभ संकेत असणार तो म्हणजे हरवलेला आत्मविश्वास परत येणार. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय तुमचे ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास तुमचा हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात की मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे काय? पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, ती होती परिस्थितीमध्ये. तुमची साडेसाती चालू होती एवढ्या वर्षांपासून. आता एक अशी घटना घडणार की जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक, एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचं आत्मभान आता परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. कारण लक्षात ठेवा, कुंभ राशीवाल्यांना आत्मविश्वास परत आला ना की नशीबही तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करतं. 10वा शुभ संकेत असेल तो म्हणजे राजयोगाची चाहूल. अंतिम इशारा तुम्हाला सांगते आणि सुवर्ण संधी. तर कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ साधा नाही आहे. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्या राजयोगाची चाहूल आता लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना तुम्हाला दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य, स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही आता उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकालाच मिळत नाही आणि तो प्रत्येकाला झेपतही नाही. तुम्हाला सांगते, हा काळ आता तुमची परीक्षा घेणार आहे. आणि अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरला तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. त्यामुळे कारण जितकं वर जातं ना तितकी जबाबदारी वाढते. जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला ना, तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलवू शकतं.
आणि लक्षात ठेवा, देव देतोय पण तो पाहतोय की ही अंतिम संधी तुम्ही ओळखा, हे संकेत ओळखा, कारण नशीब आता तुमच्याकडे पाहत आहे. तर कुंभ राशीवाल्यानं तुम्हाला सांगते की जे मी आज शुभ संकेत सांगितले ते फक्त शब्द नव्हते, तर ते नियतीची थेट हाक होती. तर कुंभ राशीवाल्यांना लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं, जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं, संयमाचं आता फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःखे आता यांना मनामध्ये जागा देऊच नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवरती ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण कुंभ राशीवाल्यांना तुमची वेळ आता सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला सांगते, आजचे जे मी संदेश सांगितले ते मनात साठवा आणि योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल नक्कीच उचला, कारण नशीब आता तुमचा दरवाजा ठोठावत आहे आणि हे फक्त एकच संकेत देतो आणि तो संकेत ओळखा आणि हे शुभ संकेत तुमच्यासाठी अगदी फायदेशीर असणार आहे. तर कुंभ राशीवाल्यांनो, ह्या संधीचा, या संकेतांचा नक्कीच फायदा घेता, कारण की श्रीमंत येण्यापूर्वी हे संकेत, शुभ संकेत आपल्याला नक्कीच मिळतात आणि हे ओळखले तर नक्कीच श्रीमंती आपल्यापासून दूर जात नाही आणि आपल्या जीवनातल्या अडचणी नक्कीच दूर होतात. तर कुंभ राशीवाल्यांनो, आजचा व्हिडिओ, आजची माहिती, आजची सत्य भविष्यवाणी मी आपल्यापर्यंत पोहोचली. आपल्याला कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. धन्यवाद.